गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. कशी आहात सगळी? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर कालच आम्ही शेगाववरून अकोल्याला आलो होतो, कारण की आम्हाला तिथे रूम्स काही मिळाले नाही. शेगावला भरपूर फिरलो, रात्र झाली होती, 11-12 वाजले होते, पण रूम काही तिथं अवेलेबल नव्हत्या. त्यामुळे मग आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही आता अकोल्याला जाणार आणि तिथं जाऊन रूमचं काय ते रूम करणार. तर इथे छान मस्त अशी रूम झाली. तुम्हाला कालच मी थोडाफार त्याचा टूर दिलेला आहे. मस्त रूम होती, सुंदर रूम होती. आणि आता तयारी वगैरे छान झाली, फ्रेश झाली. आता 9:30 वाजले सकाळी, कारण की उशीर झाला होता थोडा. झोपायला लेट झालं, मुलं पण लेट झोपले होते, तर उठायला उशीर झाला. आता तयारी वगैरे झाली, आता चहा आणि ब्रेकफास्ट करायला खाली जाऊ. माझी तयारी मस्त छान झाली आहे, पण बाकी लेडीजची तयारी वगैरे व्हायची आहे सोबतच्या. तर म्हटलं थोडंफार तुमच्यासोबत थोडं तुम्हाला अपडेट द्या. आणि चला तर मग आज शेगावचं गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला आम्ही जाणार आहोत. आता माहीत नाही बाहेर आम्हाला किती वेळ लागेल, बघू आता काय काय होते काय काय नाही होत. सगळं शेअर करते आणि किती शेअर करणार होते ते पण बघते, कारण की मुलांचं पण गोंधळ चालू असते सगळं करणं. आणि सगळेजण कॅमेऱ्यासोबत समोर म्हणजे हे नसतात, कम्फर्टेबल नसतात. पण प्रत्येकाला घेणं काही शक्य होत नाही. जेवढं गोष्टी होईल तेवढ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते. आले वेळेतच कालचा ब्लॉग शेगावचा यायचा आणि आजचा दोन्ही पण एकच होऊ शकतो, कारण की ब्लॉग आपला मोठा होणार नाही, कारण की तेवढं मुलांना घेऊन शूट करणं होत नाही आणि भूक पण लागलेली असते. तर माहीत नाही तिथं किती शूट करणं होईल, तुमच्यासोबत नक्की शेअर करते. जर हा मला पर्सनली एकच ब्लॉग बनवता आला तो पण मी बनवायचा प्रयत्न करते मोठा, नाही तर मग दोन्ही ब्लॉग एकत्र येणार. चला तर बघ, आता ब्रेकफास्ट आणि चहा वगैरे घ्यायला खाली जाणार. तयारी तर वगैरे झाली आहे. तर मला मिररमध्ये माझी पूर्ण तयारी दाखवते. त्याच पद्धतीने छान मस्त अशी तयारी झाली आहे माझी. जाता ए तुम्ही थांबा ना. काऊन अद्वय काऊन? चिडचिड करा आणि बिमार बरोबर आहे. त्यापेक्षा झोपून राहा. हा नाश्ता सगळं झालं, मस्त छान हॉटेल फिरलो होतं. सगळीकडे खूप छान स्वच्छता आणि खूप मस्त हॉटेल होतं. आणि इथची सर्विस पण खूप छान होती. नाश्ता वगैरे सगळं करून आम्ही निघालो होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता होता. म्हणजे मुलांचं वगैरे आम्हाला काहीच टेन्शन नव्हतं की मुलं काय खाणार वगैरे, त्यांना काही होणार म्हणजे सूट होणार का सगळं, कारण की तिखट राहते कधी तर. पण सगळ्या प्रकारचा नाश्ता होता आणि मुलांना खूप छान वाटलं. आणि ज्यूस पण वगैरे मुलांनी घेतला होता, म्हणून आम्हाला थोडा वेळ काही टेन्शन नव्हतं मुलांसाठी. म्हणजे जोपर्यंत आमचं दर्शन होणार तोपर्यंत आम्हाला टेन्शन नव्हतं, कारण की मुलांनी नाश्ता वगैरे छान भरपेट घेतला होता. आणि मग सगळं हॉटेल वगैरे फिरून जे काही आता रात्री आमचं काही बघणं नाही झालं ते सगळं बघितलं आणि आम्ही निघालो होते. इथे मस्त छान हॉटेल होतं, खूप छान सर्विस होती तिची, खूप छान वाटलं, सगळ्या गोष्टी मस्त होत्या. आणि इथं आम्ही निघालो होतो, कारण आम्हाला ऑलरेडी उशीर झाला होता, कारण की रात्री झोपायला उशीर झाला तर सकाळी उठायला उशीर झाला होता. सगळ्यांची तयारी झाली होती, फक्त मुलं उठायची होती, म्हणून मग त्यांची झोप घेणं चांगली आवश्यक होती. आणि सगळं फिरलो आणि इथे शेगावला येऊन पोहोचलो आहे. आता आम्ही इथं महालक्ष्मी मंदिर आहे. शेगावचं पहिलं दर्शन झालं गजानन बाबाचं की इथं महालक्ष्मी मंदिरात आम्ही येणार आहे. सिद्धिपीठ आहे इथे, ते पण दर्शन छान मस्त घेऊ. आणि नंतर इथे म्हणजे शेगावला आम्ही पोहोचतच होतो तर वेगवेगळ्या प्रकारचे छान मस्त असे स्टॅच्यू होते, मुलांना ते सगळे दाखवले आम्ही इथे. अकोल्याला मागे सोडून शेगावच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला होता. रस्त्याच्या आजूबाजूचं वातावरण, प्रवासाचे काही छोटे छोटे मुवमेंट कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत होते.
आणि शेवटी पोचलो शेगावला. गाडी पार्किंग करून आम्ही मंदिराच्या दिशेने चालत निघालो. पार्किंग केल्यानंतर मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप सारी दुकानं दिसत होती. प्रसादाची दुकानं, पूजा साहित्य दुकान आणि वेगवेगळ्या वस्तूची लगबग. त्यामुळे पूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण वाटत होतं. आज गर्दी खूप होती. शेगावला दर्शनासाठी आलेल्या भाविकांची सतत ये-जा सुरू होती. गर्दी असूनही सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसत होता. असं करत करत आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आणि मग सुरू झाली दर्शनाची वाट. इथून पुढे मात्र आम्ही कॅमेरा बंद केला, कारण मंदिराच्या आत मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मंदिरात प्रवेश केल्यापासून दर्शन होईपर्यंतची मुवमेंट तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवता आली नाही. गजानन बाबाचं दर्शन झालं आणि शेगावचं आलो म्हटल्यावर शेगावची फेमस कचोरी कशी काय विसरणार. म्हणून दर्शन झाल्यानंतर आम्ही शेगावची कचोरी घेतली आणि थोडा टेस्ट घेतला. कचोरीचा आस्वाद घेतला आणि आता पुन्हा आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे निघालो आणि ते म्हणजे आनंदसागर. आणि आता आम्ही पोचलो आहोत आनंदसागरमध्ये. पण इथं आल्यावर जाणवलं की पूर्वी आपण जसा आनंदसागर पाहिलं होतं त्यापेक्षा आता इथलं रूप बरंच काही बदललेलं आहे. सध्या इथे बऱ्याच ठिकाणी कामं सुरू आहे. काही भागामध्ये जाण्याची परमिशन आहे, तर काही ठिकाणी प्रवेशाची परवानगी नाही आहे. त्यामुळे यावेळी आम्हाला आनंदसागर पूर्णपणे एक्सप्लोर करता आलं नाही आणि जसा आनंद आनंदसागरमध्ये पहिले आम्ही घेतला तर तसा आनंद आम्हाला काही घेता आला नाही. आणि आता आमचा पुढचा स्टॉप होता महालक्ष्मी मंदिर. हे मंदिर खूप सुंदर आहे आणि हे एक शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरात पोचल्यानंतर आधी शांतपणे दर्शन घेतलं. मंदिरातलं वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं. महालक्ष्मी मातेची सुंदर सजावट, मुखवटा आणि मंदिरातील बाकीच्या गोष्टी पाहायला मिळतात. काही सुंदर मुवमेंट कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता आले ते तुम्हाला दाखवतो. महालक्ष्मी मातेचं दर्शन खूप छान झालं आणि मनात एक वेगळं समाधान मिळालं. सगळीकडे खूप सारी गर्दी होती, कारण 15 ऑगस्टचा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी पण लोकांना लगातार सुट्ट्या होत्या. म्हणजे शनिवारी 15 ऑगस्ट आल्यामुळे 16 तारखेची पण त्यांना सुट्टी होती, रविवारची. सगळीकडे खूप गर्दी होती. खूप छान छान मुवमेंट इथे आम्हाला कॅप्चर करायचे होते, पण प्रत्येक ठिकाणी मोबाईल अलाउड नव्हता. आणि तिथे बघा, हे सध्या खूप सुंदर असे महालक्ष्मींचे मुखवटे वगैरे तिथे होते. पण ते पण मग छान म्हटलं आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर करा आणि तुमच्यासोबत शेअर करा. माझ्याबरोबर तुम्हालाही बघायला मिळेल आणि कोणाला इथे यायची उत्सुकता असेल तर लवकर येऊ पण शकतात ते. म्हणून मग सगळ्या गोष्टी झाल्या. दर्शन वगैरे घेतलं आणि इथे बाहेर थोड्याफार गोष्टी बघितल्या. महालक्ष्मी मातेचे मुखवटे वगैरे बघितले. खूप सुंदर होते आणि छान होते आणि सजावट त्यांची रेखीव काम वगैरे खूप सुंदर होतं. घ्यायची इच्छा तर खूप होती, पण काही कारणास्तव घेण्यात आले नाही. तर बघा, तिचे तोरण वगैरे जे काय आहे ते घ्यायचे होते ना, पण बघूनच मन समाधान वाटलं. दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो. तसंच पाहता गेलं तर आमचा नाश्ता आधीच झालेला होता आणि आज जेवण करण्यासाठी काही विशेष प्लॅन नव्हता. त्यामुळे सगळ्यांची पोटही भरलेली होती. म्हणून जास्त काही न घेता चहा बिस्किट घेतलं आणि थोडा वेळ सगळ्यांनी निवांत बसून एन्जॉय केला. चहा झाला, थोडा ब्रेक झाला आणि आता पुन्हा एकदा घराच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. आजचा दिवस खूप सुंदर गेला. शेगावचं दर्शन, शेगावची फेमस कचोरी, आनंदसागर छोटीशी भेट, महालक्ष्मी मातेचं दर्शन आणि आता आमच्या घराकडे परतीचा प्रवास आमचा आता सुरू झाला होता. आणि अद्वैतचा मस्त कारमध्ये डान्स वगैरेचा पण सुरू झाला होता. सगळ्यांनी मुलं असले की हसी मजाक करून कसा वेळ निघून जातो हे कळत नाही आणि आपला रस्ता आपल्याला छोटा वाटायला लागतो. आता आम्ही घराच्या दिशेने निघालो होतो, पण अचानक रस्त्यात आम्हाला एक यात्रा दिसली. यात्रा म्हटलं की मुलांना वेगळाच आनंद. वेगवेगळ्या गोष्टीत खूप उत्सुकता असते त्यांना. झुले, खेळणी, आकाशपाळणा हे सगळं पाहिलं की लगेच तिथे जायचं असतं. आणि खरं सांगायचं तर आम्हालाही वाटलं की आज आनंदसागरमध्ये मनासारखा एन्जॉय करता आला नाही. त्यामुळे मुलांची इच्छा तर पूर्ण करावी. म्हटलं 1-2 तास का असेना, पण मुलांना मनसोक्त एन्जॉय करून देऊया. मग आम्ही यात्रेत थांबलो. साधारण 1 ते 1-1.5 तास आम्ही इथे छान वेळ घालवला. कधी कधी मोठा प्लॅन करण्यापेक्षा असे अचानक मिळालेले छोटे छोटे मुवमेंट आपल्याला आठवणीत कायम राहते. मस्त यात्रा फिरलो आणि मुलांनी जे काय आहे ती सगळ्या गोष्टीवर त्याने मजा मस्ती केली होती. आकाशपाळणा, ड्रॅगन म्हणजे सगळं हे जे आहे झोपाळे वगैरे ते काय आहे ते सगळं त्यांनी एन्जॉय केलं आणि आमच्या पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो.
मग यात्रेला आमचा छोटासा आनंदाचा वेळ संपून पुन्हा आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता मात्र वेळ बराच झाला होता. रात्रीचे जवळपास 10-11 वाजले होते. म्हणून आम्ही ठरवलं की आता घरी जाऊन जेवण बनवण्यापेक्षा बाहेर जेवण करून आणि मग घरी जाऊया. मग एका ठिकाणी थांबून सगळ्यांनी मिळून जेवण केलं. दिवसभराचा प्रवास, दर्शन, फिरणं आणि मुलांची मजा सगळ्यामुळे थोडा थकवाही जाणवत होता, पण दिवस खूप छान गेला होता. पोटभर जेवण करून आम्ही निघालो होतो. तर असा होता आमचा आजचा शेगावचा प्रवास. शेगावला श्री गजानन महाराजाचं दर्शन, शेगावची फेमस कचोरी, आनंदसागरची भेट, महालक्ष्मी मातेचं दर्शन आणि शेवटची यात्रेला मुलांसोबत केलेली छोटीशी पण सुंदर मजा, असा आमचा आजचा दिवस पूर्ण झाला. चला तर मग मी व्हिडिओ इथेच एंड करताय. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा.